नमस्कार, लक्ष्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया शेपू आणि मुगाच्या डाळीची भाजी। शेपूची भाजी आज आपण बनवूया। आपण आता भाजीचं साहित्य बघूया। मी शेपू घेतली एक जोडी, धुवून स्वच्छ त्याला कापून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ भिजवून सने मी डाळ सुकू घातलेली आहे थोडी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे मी। कोथिंबीर आहे, मीठ आहे, हळद, तिखट आणि लसूण जिऱ्याची पेस्ट आहे आणि तेल। आता आपण कढई ठेवूया। आता आपण तेल टाकूया। आपलं तेल तापलेलं आहे। आपण एक चम्मच लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकूया आणि मी कच्च्याच मिरच्या ह्या वाटून घेतलेल्या 10-12। आपण हे मिरचीचे ठेचा टाकूया। आपल्याला मिरचीची बनवायची आहे, चटणी बनवायची आहे। छान लसूण आणि जिरे हे होत आहे। छान आपलं लसूण जिरे झालेलं आहे। आपण थोडंसं त्याच्यात हळद टाकूया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं तिखटही टाकू शकता, थोडंसं। एक चम्मच मीठ, थोडी कोथिंबीर। छान आपला मसाला तयार झालेला आहे। आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। त्यात आता मसाला झालेला आहे। आता आपण ही डाळ टाकूया। आता शेपूची भाजी टाकली आपण याच्यात। छान आता याला कालच करायचं छान आणि त्याला छान शिजू देऊ आपण। खूप छान लागते, टेस्टी लागते भाजी। हिवाळ्यात खूप छान लागते ही भाजी खायला पण। छान आता मिक्स झालेली आहे। आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याला शिजू देऊया। छान आपली भाजी होत आहे आता, बघा। छान भाजी होत आहे आपली। आपली भाजी झालेली आहे हिरव्या मिरच्याच्या ठेच्यातली। छान लागते भाजी, भाकरी सोबत, पोळी सोबत तुम्ही खाऊ शकता। आता आपण बाउल मध्ये काढूया। आता माझी भाजी झालेली आहे, मुगाची डाळ आणि शेपूची। छान हिरव्या मिरच्याच्या ठेच्यातली भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एक वेळा नक्की करून पहा आणि मला लाईक करा आणि शेअर करा।